बंधू भगिनींनो, मी सचिन कांबळे. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो. आज मी खूप गंभीर विषयावर बोलणार आहे आणि हो, थोडं बोचऱ्या शब्दात बोलणार आहे, कारण आता गोड बोलून काही बदलत नाही. कटू सत्यच लोकांच्या डोक्यात जातं. आज आपल्या समाजावर अन्याय होतो. आपण काय करतो? व्हिडिओ बघतो, चू सारखे ग्रुपमध्ये चर्चा करतो, 2 दिवस संताप व्यक्त करतो आणि तिसऱ्या दिवशी सगळं विसरतो. कारण आपल्याला वाटतं माझं घर सुरक्षित आहे ना, माझं काम चालू आहे ना, मग मला काय, बाकीची दुनियादारी गेली भो. पण हा विचारच सर्वात धोकादायक आहे. जो अन्याय करतो त्याला शिक्षा मिळेल असं आपण समजतो. पण प्रश्न आहे, शिक्षा देणार कोण? त्यांचा बाप? अरे, जे सत्तेत आहेत, जे वर बसले आहेत, तेच जर त्यांच्याच पाठीशी असतील तर न्याय कोण देणार? 2 दिवस कारवाई दाखवली जाईल, नंतर सगळं शांत. आणि पीडित कुटुंब व त्यांच्या आयुष्याचं काय? आपल्या महापुरुषांनी रक्त सांडून, घरदार सोडून, सुखाचा त्याग करून आपल्याला हक्क मिळवून दिले. जर त्यांनीही असा विचार केला असता की माझं चाललंय ना, मग मला काय, तर आपण आज इथे उभे असतो का? आज काही पिढ्या पुढे गेल्या आहेत, शिक्षण घेतलं, नोकऱ्या मिळवल्या, पण अजूनही समाजाचा मोठा भाग मागे आहे. आणि प्रत्येक शिकलेल्या माणसाची जबाबदारी आहे, तो फक्त स्वतःपुरता यशस्वी होऊ नये, तर समाजालाही वर घेऊन जावं. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा भाग आहे. समाज पुढे गेला तरच तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाल, नाहीतर समाजापासून वेगळे राहून काय तुम्ही कितीही दूर पळालात तर एक दिवस हा अन्याय तुमच्या दारात येणारच. तेव्हा पळा डूनला पाय लावून इकडे तिकडे. जर खरंच तुम्हाला पुढच्या पिढीसाठी काही द्यायचं असेल तर फक्त आपल्या घराचा नाही, समाजाचाही विचार करा. कारण आग शेजाऱ्याच्या घरात लागली आहे म्हणून तुमचं घर कायम सुरक्षित राहणार नाही. आज निर्णय घ्या, फक्त प्रेक्षक राहायचं की लढणारा बनायचं, फक्त बोलायचं की उभं राहायचं. कारण लक्षात ठेवा, एकजूट असेल तर बदल होईल, नसल्यास इतिहास पुन्हा आपल्याला मागे ढकलेल. दाबून ठेवू पाहिलं तरी वादळ थांबत नाही. आमच्या आवाजाला आता कोणी रोखत नाही. अन्यायाच्या सिंहासनाला हादरा देऊ आम्ही. समतेच्या रणांगणात इतिहास लिहू आम्ही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जय भीम, जय संविधान.